नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संकेत आणि तुम्ही बघताय आपलं चॅनल ज्याचं नाव आहे माइल्स विथ संकेत. तर घेऊन आलेलो आहे नवीन व्हिडिओ. लास्ट इयर मी साऊथ इंडियाची ट्रिप केली होती, ज्यामध्ये मी कोइंबतूर, मदुराई, पॉंडिचेरी, रामेश्वरम असे बरेचसे ठिकाणी फिरलो. त्याचं मी आता व्हिडिओ डिटेल्समध्ये बनवते, कुठे कुठे गेलो, कुठे फिरलो. व्हिडिओ सिरीजमध्ये असणार आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. सो आता पहिला आपण स्टार्ट करतो आहे पुणे ते कोइंबतूरचा पहिला एपिसोड. ह्या ट्रिपमध्ये माझ्यासोबत माझे भाव आणि माझे मित्रसुद्धा होते. पुणे टू कोइंबतूर मी ट्रेननी गेलो होतो. तुम्ही बाय फ्लाईट जाऊ शकता किंवा बाय रोड जाऊ शकता. ट्रेनचं तिकीट मला अराऊंड 1600 ते 1700च्या मध्ये बसलं होतं. मी IRCTCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन हे तिकीट मी बुक केलं होतं. तुम्ही जायच्या 2 ते 3 महिन्याआधी ही बुकिंग करून तुमचं सीट बुक करू शकता. बाय ट्रेन अराऊंड मला 24 ते 26 तास लागले. तुम्ही बाय फ्लाईट जाऊ शकता, ते तर 1 ते 1.5 तासात तुम्हाला पुण्याहून कोइंबतूरला पोहोचवते. 24 तासाच्या प्रवासानंतर आम्ही कोइंबतूरला पोहोचलो. कोइंबतूरच्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला खूप सारे हॉटेल्स आहेत. तिकडे 700 ते 800च्या रेंजपासून स्टार्ट होऊन 2 ते 3 हजारापर्यंतचे हॉटेल्स तुम्हाला मिळू शकतात. आम्हाला रात्री पोचायला उशीर झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आवरल्यानंतर कोइंबतूर एक्सप्लोअर करायचं ठरवलं. सो आमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आजूबाजूला आम्हाला खूप कॅब सर्व्हिसेस भेटत होते. सो आम्ही 8 जण असल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही कॅब रेंटवर करून लोकेशन्स फिरूयात. कारण तुम्हाला तिकडे बाईकचे पण ऑप्शन्स भेटून जातील. रेंटल बाईक वगैरे आहे, रेंटल कारसुद्धा तुम्हाला भेटू शकते. कॅबचं रेंट आम्हाला 4000 रुपये पडलं, ज्यामध्ये आम्हाला ते लोकल मंदिर लोकेशन्स हे सगळे आम्हाला दाखवल्यानंतर लास्टला आम्हाला आदियोगीला जायचं पण त्यांनी सांगितले. सर्वात पहिलं जे ठिकाण आम्ही कोइंबतूरमध्ये पाहिलं ते होतं श्री अरुलमिगू मुंदी विनायग्रह मंदिर, जे की गणपती बाप्पाचं मंदिर होतं. खूप सुंदर आणि भव्य अशी दगडात कोरलेली 20 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती होती. आपलं पुढचं ठिकाण आहे पेरूर पातेश्वर मंदिर, जे की अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे भगवान शिवजींना समर्पित असलेले 2000 वर्ष जुनं मंदिर आहे. यानंतर आपलं तिसरं ठिकाण आहे वेल्लनगिरी हिल्स, जे की दक्षिणचं कैलाससुद्धा मानलं जातं. हे मंदिर ट्रेकिंगसाठी सुद्धा खूप लोकप्रिय आहे. पायथ्यापासून 7व्या टेकडीवरील मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता हा सुमारे 6 किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यासाठी भाविक महाशिवरात्रीला सुद्धा खूप गर्दी करतात. सो आपलं पुढचं आणि शेवटचं ठिकाण आहे आदियोगी स्टॅच्यू, जे की लोकेटेड आहे ईशा योगा सेंटर कोइंबतूरमध्ये. ही शंकराची मूर्ती पाहण्यासाठी आम्ही खास कोइंबतूरला आलो होतो. खूप मोठी आणि भव्य अशी सुंदर मूर्ती आहे, ज्याची हाईट 112 फूट आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मस्त असं वातावरण आहे. मूर्तीसुद्धा खूप मस्त दिसते. ठिकठिकाणी फिरून झाल्यानंतर आता संध्याकाळी टाईम झालेला आहे. तो आहे आदियोगीच्या लेझर लाईट शोचा. हा शो दररोज 7 नंतर चालू होतो. ह्या शोचा कालावधी सुमारे 15 ते 20 मिनटाचा असतो. बट हा शो कधीही तुम्ही आदियोगीला आल्यानंतर हा शो मिस करू नका. Adiyogi absorbed her and made her a part of himself, and hence he is the Ardhanari, the ideal man, where one half of him is woman. आदियोगीमध्ये लाईट शो पाहिल्यानंतर आम्ही परत आमच्या रूमवर आलो आणि फ्रेशअप झालो, जेवण केलं आणि आता आमचं पुढचं ठिकाण होतं मदुराई. आम्ही आवरून झाल्यानंतर आमची 11:30ची रात्रीची बस होती, जे की आम्ही ऑलरेडी बुक करून आलो होतो. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आणि पुणे ते कोइंबतूर आणि कोइंबतूरमध्ये आजच्या दिवसभरात किती आमचा खर्च झाला 8 जणांचा, हे पुढं ह्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसून जाईल.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनसोबत. बाय.